आणि आता पुढच्या बातमीकडे बोलूयात। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशींचा कोठडीतला मृत्यू या दोन्ही घटनांचा निषेध करत न्याय मागण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये जन आक्रोश मोर्चा काढला जातोय। क्रांती चौकातनं या मोर्चाला सुरुवात झाली आहे। या मोर्चात देशमुख कुटुंबासोबतच सोमनाथ सूर्यवंशी यांचं कुटुंब देखील सहभागी झालंय। तर इम्तियाज जलील, अंबादास दानवे यांच्यासोबतच नेते मंडळी या मोर्चात सामील आहेत। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी मागणी केली जाते छत्रपती संभाजीनगरात। संभाजीनगरमध्ये मोर्चाला थोडा वेळा सुरुवात होईल। आपण बघतोय या ठिकाणी धनंजय देशमुख आणि कुटुंब या ठिकाणी आलेले आपण बघतोय। नेहमीप्रमाणे संतोष जाधव देशमुख यांची मुलगी आणि भाऊ या ठिकाणी सामील झालेले आहेत। आपण बघू शकतो। धनभाऊ, काय म्हणाल? मोर्चावर मोर्चे होत चाललेले आहेत आणि तुमच्या मनासारखं सगळं होतंय का? जे अपेक्षित आहे कायद्यानुसार? अपेक्षित आहे न्याय भेटणं आणि न्यायासाठीची सगळ्यांची भूमिका आहे आणि अपेक्षित हेच आहे की न्याय भेटला तरच अपेक्षित आहेत सगळ्या गोष्टी। आणि ह्या जनभावना आहेत, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, त्या जनभावनेचा आक्रोश आहे, घडलेल्या कृतीचा निषेध आहे, म्हणून हे मोर्चा आहेत। पण जो आरोपी वाल्मिक कराड यांचं प्रत्येक गोष्ट वाढत चाललेली, संपत्ती असेल, इंटरनॅशनल सिम कार्ड तो सगळा तपास आहे, तो यंत्रणेनं हातात घेतलेला आहे आणि त्याची पुढं या सगळ्या गोष्टीची उलगडा होऊन त्याचं सगळं हे कळलं पाहिजे लोकांना की ह्याच्यामध्ये काय कुठपर्यंत आहे हे जाळं सगळं, आणि ह्याच्यामध्ये सगळा तपास निपक्षपातीपणे झाला पाहिजे अशी आम्ही गावकऱ्यांना विनंती पण केली आहे। बीडचे पालकमंत्री आता अजितदादा झालेत। बऱ्याच लोकांना अपेक्षा की बीड आता वटणीवर आणतील अजितदादा। आमची अपेक्षा आहे की आम्हाला अगोदर न्याय द्यावा आणि मग या न्यायापासून सुरुवात करून हा न्याय आम्हाला निपक्षपातीपणे दिला, कुठलाही दबाव तंत्र न घेता, तर सगळ्या गोष्टीला आपोआपच जरब बसणार आहे असा आमचा विश्वास आहे। वैभवी सुद्धा प्रत्येक मोर्चात असते। दीदी, तू काय म्हणशील? लोकांच्या चेहऱ्यावर काय बघते तू? आता उशीर होतोय या सगळ्या गोष्टी। आमची मागणी हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे आणि या मोर्चामध्ये जो समाजाच्या भावना आहेत किंवा त्यांचा जो आक्रोश आहे तो ते व्यक्त करतायत आणि त्यांची सुद्धा एकच मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय हा मिळालाच पाहिजे। पण महाराष्ट्र राज्याची ही परंपरा नाही, फुलेशाह आंबेडकर मानतो आपण, न्यायासाठी किती दिवस रस्त्यावर राहायचा हा सवाल सुद्धा सरकारला विचारला पाहिजे। म्हणजे तो तर प्रश्न आहेच। आपण स्वातंत्र्य असताना आपणच न्याय मागतोय आणि शाहू फुले आंबेडकरांचे जर विचार आपण आज जपले असते तरी गुन्हेगारी वाढलीच नसती आणि जे समजा लोकांच्या म्हणण्यापेक्षा जे मानवतेची आज हत्या होते ती कुठेतरी टळली असती। आणि हाच विचार जर आपण म्हणजे हा जर आरोपींना आज आपण जर कठोरात कठोर शिक्षा दिली तर पुढील ह्या घटना कुठेतरी थांबतील असं मला वाटतं, म्हणून आरोपींनाही कठोरात कठोर शिक्षा दिलीच पाहिजे। काय सांगाल, कशा पद्धतीच्या भावना आहेत? आज प्रत्येक शहरातच मोर्चा निघतो, इथलं काय विशेष? कसं आहे, सरकारने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे की लोक असंच टाइमपास म्हणून काढत नाहीत मोर्चा। एक अन्याय झालेला आहे गरीब लोकांवरती, संतोष अण्णावरती अन्याय झालेला आहे, सोमनाथवरती अन्याय झालेला आहे, विजय वाकोडे बाबावरती अन्याय झालेला आहे। याची सरकारने दखल घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर निर्णय घेतले पाहिजेत। लोक टाइमपास म्हणून मोर्चा काढत नाहीत, त्यांना पण कामधंदे आहेत लोकांना। सरकार काय विचार करत नाही। जवळपास 1 महिना उलटून गेला, दोन्ही घटना ॲट अ टाइम झालेल्या आहेत। काय मुख्य आरोप काय आहे? याच्यामध्ये काही राजकारण होतंय का असं तुम्हाला वाटतंय का? आता लोकांना मी सांगू शकत नाही राजकारण होते किंवा नाही होते, कारण जनता तर आहे त्यांच्या पाठीशी। जिथं कुठे अन्याय झालेला आहे त्यांच्या पाठीशी जनता आहे। त्यांनी आपल्या पक्षाचा विचार न करता त्यांनी एका माणुसकीच्या नात्याने इथं आलेले आहेत आणि ते शेवटपर्यंत जिथं अन्याय झाले तिथे पण ते जातील आणि त्यांच्या सर्वांच्या पाठीशी उभे असतील, हे माझं मत आहे। अविनाश कानडे, लोकमत, छत्रपती संभाजीनगर। लोकांना भावना तीव्र आहे, न्याय मिळाला पाहिजे ही भावना सुद्धा समस्त जनतेची आहे। परंतु लोकांना असं वाटतं की वाटत होतं की कदाचित संशयित सापडणार नाहीत वगैरे, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वोत्कृष्ट दर्जाचे अधिकारी दिलेले आहेत आणि देशमुखांच्या खटल्यामध्ये सर्व संशयित अटकेत आहेत आणि लवकरच म्हणजे एक आठवड्यात नाही, काही दिवसातच तपास पूर्ण होऊन त्यांना फाशीपर्यंत चढवायची मागणी सरकार पक्ष करत आहे। सर्व पक्षाचा, सर्व जाती धर्माचा मोर्चा संभाजीनगरात निघतोय आणि खऱ्या अर्थानं बीड आणि परभणीच्या ज्या घटना घडलेल्या आपल्या महाराष्ट्राला लाजिरवाणी अशा घटना आहे।
याला न्याय मिळाला पाहिजे ही जनमानसातली भावना आहे आणि ती भावना व्यक्त करण्यासाठी हा जन आक्रोश मोर्चा संभाजीनगरात निघालेला आहे. हा कोणत्या पक्षाचा नाही, कोणत्या जातीचा नाही, कोणत्या धर्माचा नाही, परंतु निश्चित एक आक्रोश जनतेचा या मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर येणार.